आदिवासी छात्र छात्राओं को शिक्षा के लिए निवास का अवसर प्राप्त होने के उद्देश्य से शासकीय छात्रावास की इमारत के लिए यह जगह उपलब्ध कराकर आदिवासी बांधवों से न्याय करने की मांग संयुक्त आदिवासी कृति समिति ने जिला प्रशासन से की। सावली के झाड़ी जंगल व्याप्त सर्वे क्रमांक 797 और 798 की जगह पर आदिवासी विद्यार्थियों के होटल निर्माण के लिए प्रयास जारी है। इसके लिए 19 से 24 दिसंबर 2024 के बीच अतुल कोड़ापे और प्रवीण गेडाम ने तहसील कार्यालय के सामने आमरण अनशन किया था। इन आंदोलनकारियों को मारने की धमकी शहर के कुछ लोग दे रहे हैं, इसलिए धमकी देने वालों के खिलाफ एट्रोसिटी के तहत मामला दर्ज कर मौका लगाने की मांग आयोजित पत्र परिषद में संयुक्त आदिवासी कृति समिति के जितेश कुलमेथे ने की है। इस समय उन्होंने बताया कि उक्त जगह पर खेल मैदान बनाने की मांग के लिए कुछ लोग राजनीतिक रंग देकर सामाजिक तनाव निर्माण कर रहे हैं। यह जगह शहर के होने के कारण यहाँ पर हॉस्टल बनाने के आदिवासी विद्यार्थी विशेष रूप से छात्राएं अधिक सुरक्षित रहेंगी। दिसंबर में कोड़ापे और गेडाम के आंदोलन को समाप्त कराने के बाद सांसद नामदेव किरसान, विधायक विजय वडेट्टीवार, अपर जिलाधिकारी चौधरी चंद्रपुर के प्रकल्प अधिकारी विकास राचिलवार, SDPO चरडे, तहसीलदार प्रांजलि चरडे ने 30 दिसंबर को जिलाधिकारी के साथ बैठक की। इस बैठक में जिलाधिकारी ने आदिवासियों की समस्या हल करने के लिए आश्वासन दिया था। सावली के उक्त सर्वे की जगह झाड़ी जंगल व्याप्त वन विभाग की होने से आदिवासी विकास विभाग परिषद के पदाधिकारियों ने शासकीय आदिवासी छात्रावास के लिए प्रयास शुरू किए हैं और यह प्रक्रिया अंतिम चरण में है। यहाँ पर छात्रावास बनाने से आदिवासी समाज के विद्यार्थियों को उच्च शिक्षा ग्रहण करने में सुविधा होगी। इस पत्र परिषद में जितेश कुलमेथे, डॉक्टर देवकन्ना के, एडवोकेट भैया उइके, अतुल कोड़ापे, कृष्णा मसराम, विजय कुमरे, दीपक पेंदोर, प्रवीण गेडाम आदि उपस्थित थे। स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर देखील चंद्रपूर जिल्ह्यातील सावली या ठिकाणी आदिवासी मुलामुलींचे वसतिगृह हे किरायाने भाड्याची रूम करून या ठिकाणी वसतिगृह या ठिकाणी स्थापन झालेले आहे। मात्र आदिवासी विकास विभागाच्या स्वतंत्र इमारती झाल्याच पाहिजे, आदिवासी मुलामुलींना शिक्षण मिळालं पाहिजे, शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आलाच पाहिजे। त्यामुळे तिथल्या आदिवासी विकास परिषदेच्या मार्फतीने सन्माननीय अतुलजी आणि प्रवीणजी यांचा जवळपास 5 दिवसाचा प्रचंड मोठा एक आंदोलन चाललं आणि त्या आंदोलनाच्या निमित्ताने त्यांनी सांगितलं की आदिवासींच्या वसतिगृहासाठी मौजा सावली येथील सर्वे क्रमांक 797 आणि 98 ही जमीन आदिवासींच्या वसतिगृहासाठी मिळाली पाहिजे। हे सर्व करत असताना ही जमीन मिळाली पाहिजे यासाठी आंदोलन देखील चाललं आणि सन्माननीय जिल्हा प्रशासनाचे आदरणीय अपर अधिकारी, जिल्हा अधिकारी हे देखील त्या ठिकाणी उपोषणास्थळी येऊन त्यांनी उपोषण सोडवलं आणि ते मागणी मान्य केले आणि आश्वासन दिलं की त्या ठिकाणी निश्चितपणे आपण वसतिगृह निर्माण करू। असं असताना काही विघ्नसंतुष्टित लोक, समाजकंटक लोक, जातीवादी लोक त्या ठिकाणी वसतिगृह निर्माण झालं नाही पाहिजे, त्या ठिकाणी आदिवासींचे मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आले नाही पाहिजे, हा हट्टाच घेऊन त्या ठिकाणी खेळाची जागा आहे, मैदान आहे आणि त्या ठिकाणी फक्त खेळलंच पाहिजे असं त्यांचा हट्ट असल्यामुळे त्या ठिकाणी ते आडकाठी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। आता प्रश्न असा आहे की शिक्षण हा मुख्य प्रवाह असल्यामुळे शिक्षणाची प्रामुख्याने गरज आहे आणि असं असताना वसतिगृह ही जनरली गावामध्ये असली पाहिजे, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून सेफ ते असले पाहिजे आणि खेळाचं जनरली मैदान हे गावाच्या बाहेर असतं आणि सावलीसाठी ऑलरेडी, सावली तालुक्यांसाठी ऑलरेडी चेकपिळणी या ठिकाणी स्वतंत्र क्रीडाचं मैदान त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि दिलं असताना त्या ठिकाणी वसतिगृहांची मागणी असताना काही लोक जाणीवपूर्वक आंदोलन करताना हॅरेसमेंट करतायत, त्यांना व्हॉट्सअपवरती, प्रसारमाध्यमावरती मेसेज टाकत आहेत, जीव मारायची धमकी देत आहेत आणि म्हणूनच आम्ही काल जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना सांगितलं की आमचे आंदोलनकर्ते या ठिकाणी संविधानिक आणि लोकशाही पद्धतीने या ठिकाणी मागणी करत असताना काही चुकीची माणसं त्यांना घाबरवण्याचा, त्यांना दबावतंत्र वापरून त्या ठिकाणी एक आवाज दाबण्याचा त्यांचा प्रयत्न प्रचंड मोठ्या प्रमाणात चालू आहे। तुमच्या माध्यमातून मी त्यांना सांगेन की अत्यंत तुम्ही कायद्याच्या पलीकडे जाऊन काम करतात। ती जमीन प्रामुख्याने आदिवासी व इतर पारंपरिक वननिवासी वनहक्क मान्य करणे 2006च्या अंतर्गत त्या ठिकाणी झुडपी जंगल असल्यामुळे ती जमीन आदिवासीशिवाय किंवा शासनाच्या प्रकल्पाशिवाय इतरांना देता येत नाही। हा कायदा असताना त्या कायद्याचा सातत्याने ते पायमली करत आहेत हे त्यांच्या लक्षात आलं पाहिजे आणि तुम्ही या पद्धतीने हे करत असाल तर आम्ही या ज्यांच्याच लोकांना काही तर आम्ही संपूर्ण आदिवासी संघटना सावलीमध्ये येऊन प्रचंड मोठं आंदोलन करते एवढे या ठिकाणी सांगू।